भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा. भीम टायगर सेना, आरपीआय व भीमशक्तीचा इशारा. भारतीय प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधान शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध संस्थांच्या प्रमुखांवर तात्काळ अॅट्रॉसिटी व भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भीमशक्ती संघटनेच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी एडीओ यांना या संदर्भात कडक इशारा देणारे निवेदन सादर करण्यात आले. नेमकं प्रकरण घडले काय? निवेदनात नमूद केल्यानुसार 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात जिल्ह्यात व राज्यात गंभीर प्रकार घडले. यात प्रामुख्याने 3 घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. मंत्र्याकडून नामोल्लेख टाळला. महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या सार्वजनिक भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जाणीवपूर्वक टाळले, जो संपूर्ण अनुसूचित जाती प्रवर्गाचा अपमान असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संस्थांमध्ये महापुरुषाची छायाचित्र गायब. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा गिरगाव, पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत आणि ग्रामपंचायत कार्यालय कोर्टा येथे ध्वजारोहण प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्र न लावून विटंबना करण्यात आली आहे. उपसरपंचाचे वादग्रस्त वक्तव्य. वसमत तालुक्यातील फाटा येथील उपसरपंच मदन काकडे यांनी संविधानाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाला 7 दिवसाचा अनलिमिटेड इशारा दिला आहे. या घटनामुळे समाजात तीव्र संतापाची लाट असून प्रशासनाने समितीवर 7 दिवसात एफआयआर दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणीसुद्धा या निवेदनात केली आहे. जर विहित मुदतीत कारवाई नाही झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भीमशक्तीच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारासुद्धा या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर स्वाक्षरी भीम टायगर सेलचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजयकुमार रेंगडी, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंती, भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ गायकवाड, युवा नेते राहुल घोडके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समृद्धी मराठी न्यूजसाठी वसमतवरून सुमेध मस्के.